नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजची अपडेट रेशन कार्डबाबत आहे. आजची अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची रेशन कार्डबद्दल असलेली अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूयात. पूर्वीपासून सुरू असलेले कागदी शिधापत्रिका आता इतिहासात जमा होणार आहे. त्यावेळी शासनाचं डिजिटल रेशन कार्ड म्हणजे ई शिधापत्रिका देणार आहे. याबाबत शासन निर्णय झालेला आहे. आता इथून पुढे कागदी शिधापत्रिका ऐवजी ई शिधापत्रिका मिळणार आहे. त्यामुळे जुने रेशन कार्ड रद्दीत जमा होणार आहेत. डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. इथे बघा, समाजातील गरीब आणि गरजूवंत लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती. स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी असलेल्या धान्याची परस्पर काळाबाजार करून विक्री करतात. हा काळाबाजार रोखण्याकरता आणि गरिबांना धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांना 12 अंकी क्रमांक देण्यास सुरुवात झाली आहे. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना ई शिधापत्रिका म्हणजेच डिजिटल रेशन कार्ड करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. मोबाईल ॲप डाउनलोड करून या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. आजकाल आपल्याला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे डिजिटल होत आहेत. त्याचे अगणित फायदे आहेत. हे लक्षात घेऊन भारत सरकारने नुकतेच शिधापत्रिकाही डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे डिजिटल शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी अन्न मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टल जारी केले आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोर्टलद्वारे डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि त्याचे उपयोग सांगणार आहोत. तर इथे बघा, पुढे डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय? डिजिटल शिधापत्रिका हे तुमच्या सामान्य रेशन कार्डाप्रमाणेच आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये PDF म्हणून सेव्ह करू शकता किंवा त्यावरून कार्ड प्रिंट करून घेऊ शकता. भारत सरकारच्या NFSA राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड जारी केले जातात. डिजिटल रेशन कार्डसाठी पोर्टल NFSAच्या अधिकृत वेबसाईटवरच देण्यात आले आहे. तर आजकाल डिजिटल रेशन कार्डसाठीही PVC कार्डचा वापर केला जात आहे. हे कार्ड लहान आहे आणि तुमच्या ते खिशातसुद्धा आणि पर्समध्ये सुद्धा सहज ठेवू शकता. ते खराब होण्याची किंवा फुटण्याची भीती नाही. डिजिटल रेशन कार्डचे फायदे इथे बघा. हे तुमच्या आधार कार्ड किंवा ATM कार्डसारखे आकाराने लहान कार्ड आहे. नंतर त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्हही करू शकता. पुढे बघा, रेशन कार्डच्या जागी तुम्ही ते वापरू शकता. यामुळे रेशनशी संबंधित सरकारी योजनांसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. भविष्यात शिधापत्रिकेशी संबंधित सर्व कामांसाठी डिजिटल शिधापत्रिका आवश्यक असणार आहे. तर हे झाले डिजिटल शिधापत्रिकेचे फायदे. तर इथे बघा, पुढे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कागदपत्रे काय काय आवश्यक आहेत ते इथे बघा. NFSAच्या अधिकृत पोर्टलवरून डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. यासाठी तुमच्या आधीच बनवलेला शिधापत्रिका क्रमांक आणि त्या शिधापत्रिकेशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता. डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे ते इथे बघा. सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलची डिजिटल रेशन कार्ड अधिकृत वेबसाईट उघडा. या वेबसाईटच्या होम पेजवर काही पर्याय दिलेले असतील. येथून शिधापत्रिकेच्या मेनूवर जावा. यामध्ये रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल्सचा पर्याय निवडा. आता भारतातील सर्व राज्यांची यादी नवीन पृष्ठावर उघडेल. या सूचीमध्ये तुमचे राज्य निवडा. आता वेबसाईट पेजवर शिधापत्रिकेची संपूर्ण माहिती उघडेल. येथे शिधापत्रिकेचा तपशील सर्वात वर दिला जाईल, जो तुम्ही प्रिंट देखील करू शकता. खाली तुमच्या रेशन कार्डद्वारे घेतलेल्या अन्नपदार्थांशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. या पेजवर तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्यायही मिळेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करू शकता. तर ही झाली डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे. पुढे बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. खालील कारणांमुळे तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करताना काही समस्या येऊ शकतात. ते समस्या बघा इथे. सध्या डिजिटल रेशन कार्डची सुविधा काही राज्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून प्रथम आपल्या राज्याने ही सुविधा सुरू झाली आहे की नाही याची खात्री करा.
पुढे NFSAची अधिकृत वेबसाईट आम्हाला सर्व राज्यांच्या अन्न विभागाच्या अधिकृत पोर्टलशी थेट लिंक प्रदान करते. परंतु काही राज्यांमध्ये रेशन कार्डशी संबंधित कामासाठी इतर पोर्टल असू शकतात. पोर्टल थेट उघडत नसल्यास तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी. पुढे बघा, शेवटी अन्न विभागाची वेबसाईट काही यादृच्छिक कारणास्तव काम करत नसेल अशा परिस्थितीत तुम्ही काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.